वर्ध्यात वंचितची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मोर्चे बांधणी समविचारी पक्षाची वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत युती करून लढणार। शक्य न झाल्यास वंचित स्वबळावर लढण्यास तयार। वंचितचे भगवान भोंडे यांनी वर्ध्यात केलं जाहीर। वंचित बहुजन आघाडीने समविचारी पक्षाशी युती करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने युतीसाठी हात समोर केला असताना आता कोणते राज्य पक्ष वंचिताला हो देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे। वर्ध्यात झालेल्या पत्रकार परिषदेत समविचारी पक्षाची मोठ बांधण्याचा प्रयत्न वंचित कडून होणार असल्याची भूमिका मांडण्यात आली। भाजप व त्यांचे मित्र पक्ष सोडून कुणाही सोबत आम्ही ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक युती करून लढवू शकतो। युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे यांनी सांगितले आहे। पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष किशोर खैरकारसह जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही संपूर्ण विदर्भाच्या 6 जिल्ह्यामध्ये आज संवाद दौरा आयोजित केलेला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका सर्व निवडणुकीची तयारी आमची सुरू झालेली आहे। वर्धा जिल्ह्याचे सन्मान्य सगळे अध्यक्षापासून सगळे तालुका बॉडी असो, अध्यक्ष कमिटीतील सर्व पदाधिकारी, जिल्हा कमिटीतील सर्व पदाधिकारी संघटन बांधणीसाठी सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या या काळामध्ये सर्व आम्ही 52 जिल्हा परिषद लढवणार। नाही, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी म्हणजे समविचारी पक्षांना सोबत युती करण्याचे आदेश दिलेले आहे। जर आमच्यासोबत कोणी युती करायला तयार नसेल तर आम्ही स्वबळावर सगळ्या जागा लढू। या जिल्ह्यातील जे मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही समोर घेऊन लढू। उमेदवारी निवडीसाठी उमेदवारी निवडीसाठी आम्ही सगळ्यात आधी आमच्याच कार्यकर्त्यांना, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनाच तिकीट देऊ। त्यानंतर आम्ही जर आमची कोणासोबत युती होते तर फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही उमेदवारी निवड करू। आताच नुकतेच आमचे विदर्भाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष घोषित झालेत आणि पूर्ण टीम घोषित झालेली आहे। त्याप्रमाणे आमचे 6 जिल्ह्यामध्ये एक शेड्यूल तयार करण्यात आलं आहे। 6 जिल्ह्यामध्ये आम्ही संवाद दौरा आणि आढावा बैठक आयोजित केलेली आहे आणि तिथल्या 6 जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना सोबतच तालुका अध्यक्षांना सुद्धा निर्देश दिले की कशा पद्धतीने काम करायचे, कशा पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करायचं। कारण फक्त आपला बौद्ध समाजच जर सोबत घेतला तर निवडणूक जिंकणे अशक्य आहे आणि म्हणून अख्खा बहुजनांशी संपर्क करून त्या आपल्या पक्षामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश करून त्यांना कार्याला लावायचं आहे आणि निवडणूक लढवायची संधी देखील द्यायची। तर त्याच्यामुळे कसं आहे की एक ग्राउंड लेवलपासून आपल्याला आपण आता वंचित बहुजन आघाडीचं काम करण्यासाठी आपण सगळ्या जिल्ह्यामध्ये निर्देश दिलेले आहेत, त्याप्रमाणे काम सुरू आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न तर हा कित्येक वर्षापासून सुरू आहे, जेव्हा की शेतकऱ्यांशिवाय आपलं काहीच देश प्रगती करू शकत नाही। परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रस्थापित सरकार आवर्जून दुर्लक्ष करते आणि निवडणुकीच्या वेळेवर त्यांना अनुदान देईल, काही देईल आणि असं बुरळ पाडते। तर माझी या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की कुठल्याही लालचेमध्ये न जाता एक वंचित बहुजन आघाडी हा कसा पक्ष आहे, सध्या बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, सगळ्या बहुजनांच्या प्रश्नासाठी आणि न्याय आणि हक्कासाठी लढणारा एक हक्काचं व्यासपीठ आपल्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिलं आहे। तेव्हा त्या मंचाचा आपण अख्ख्या बहुजन समाजाने फायदा घ्यावा आणि या पक्षामध्ये सामील होऊन एक लढा आपण लढून श्रद्धेय बाळासाहेबांचे हात मजबूत करावे अशी या प्रसंगी मी विनंती करते। मी आताच सांगितलंय की ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जनतेला बुरळ पाडली जाते, एक लालच दाखवली जाते आणि जसं निवडणुकीमध्ये प्रचारासाठी पैसे वाटतात किंवा मतदानासाठी पैसे वाटतात, अगदी हाच प्रकार हा लाडकी बहीण योजनेचा आहे। ऐन निवडणुकीच्या वेळामध्ये तुम्ही येणाऱ्या महिन्याचे सुद्धा भत्ते आधीच जर तुम्ही देत असाल तर याचा अर्थ आम्ही काय समजायचा आणि जनतेने सुद्धा याचा अर्थ समजून घेतला पाहिजे। लाडकी बहीण योजना ही फक्त आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्या की त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसेल। ऐन लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतरही तुम्हाला त्याची प्रचिती आलीच असेल, कारण काहीचे फॉर्म इनव्हॅलिड आहेत किंवा कित्येकांना बाद करण्यात आलं आणि मग परत आता सर्वे करून नव्याने लाडकी बहिणींची संख्या वाढवण्यात येत आहे।
तर हा जो उद्देश आहे हा नागरिकांनी लक्षात आणला पाहिजे आणि त्यानुसार आपले मतदान त्यांनी मतदान पेटीमध्ये टाकले पाहिजे. माहीत असेल की याच्या अगोदर पण आम्ही काही ग्रामपंचायतमध्ये उमेदवार उभे केले होते. त्याच्यामध्ये आमचे भरपूर ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. आता ही धुरा बाळासाहेबांनी पुन्हा माझ्या खात्यावर दिली आहे. तर मी 50 जिल्हा परिषदचे जे होणारे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन उमेदवार हे सविचारी पक्ष असले पाहिजे आणि त्यांची जे तिथली जे समस्या आहे ते सोडवले असे उमेदवार आम्ही देऊ आणि निश्चित त्यांना ह्या जिल्हा परिषदमध्ये नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत इथे त्यांना त्या खुर्चीवर नेऊन बसवू. माहीत असेल की हा जो उड्डाणपूल भया चौकात आहे तो कित्येक वर्षापासून दगडलेला होता. तो आता जनतेने स्वतः आपल्या मनात उद्घाटन करून चालू करण्यात आला. कोणताच इथला राजकीय नेता म्हणजे इथले खासदार इथले आमदार इथले मंत्री हे कोणीच त्या पुलाचा उद्घाटन आले नाही. याच्यावर लक्षामध्ये येते की इथे किती मोठा भ्रष्टाचार आहे. आज तुम्हाला माहिती आहे पिंपरी ग्रामपंचायत तो आपल्या तुझ्या फुले आहे तर भरपूर प्रमाणात पाणी वाहते. लोक पाणी जमा होते, लोक त्यामध्ये डुबून राहिले. आज काल एक बोरगावमध्ये एक मुलगा 3 वर्षाचा मुलगा नालीमध्ये पडून वाहत गेला. वाहून तो काही किलोमीटर दूर त्याची बॉडी भेटली. अशी दुर्दशा जिल्ह्याची झालेली आहे. आणि इथले करप्शनखोर जे नेते मंडळी आमदार मंत्री जे आहे आज मधामध्ये जिल्हा बँकच्या ऑफिसमध्ये एका ठेकेदाराने आत्मदहनाची कोशिश केली. तो मुद्दा खूप मोठा गाजलेला आहे. त्यानंतर ठेकेदार लोकांचे पैसे येऊन आले, लोक आत्महत्या करायला तयार आहे. नगरपालिकेमध्ये जे गटर लाईन जे खोदण्यात आली 200 कोटी रुपयाची काही त्यामध्ये पाहता येतो म्हणजे पाणीच्या गटरतून बाहेर निघून आलं. अशी दुर्दशा शहरात झालेली आहे. याच्यावरती आम्ही प्रत्येक नगरपालिका जिल्हा परिषद आणि प्रत्येकाने निवेदन देऊन आम्ही तिथे मोर्चे आणि त्याच्यावर ते कठोर कारवाई करण्यात यावी याचे आम्ही निवेदन देणार आहे.